नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला शिक्षण घेऊन खूप मोठं व्हायचं आहे का? तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत का? पण परिस्थिती बेताची आहे, गरिबीची आहे. त्यामुळे तुम्ही शिक्षण थांबवताय. तर थांबा. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ आज ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे, ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे पण खर्च परवडत नाही, अशांसाठी हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. आणि त्यातली त्यात चांगलं म्हणजे जास्त पैशाचं शिक्षण घ्यायचं आहे, चांगले कोर्सेस करायचे आहेत किंवा MPSC UPSC करायचं आहे. MPSC आणि UPSCला तर खूप दिवस लागतात. म्हणजे ज्याच्या त्याच्या मेंटॅलिटीवरती असतं. कोण हुशार असतं, कोण कमी हुशार असतं, कोण मेरिट जास्त लागतं प्रत्येक कास्टचं वगैरे. तर त्यामध्ये कसं टिकून राहायचं आणि आपली परिस्थिती बेताची असल्यामुळे 2-3 वर्ष झालं की आपल्याला तो खर्च परवडणारा होतो आणि इन्कमची गरज असते. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून देऊन आपण माघारी परततो आणि काहीतरी काम सुरू करतो. तुम्ही हुशार आहात, पण तुमची परिस्थिती बेताची असल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागते. तर आज त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तरी शेवटपर्यंत नक्की पहा. ऐका मित्रांनो, तुम्हाला तुमची परिस्थिती बेताची आहे पण शिक्षण चांगलं घ्यायचं आहे. तर पहिल्यापासूनच पहा, 10वी आणि 12वी पर्यंत तर शिक्षण परवडणारं असते. म्हणजे पहिलं होतं. आता तेही खूप महाग झालेलं आहे. सगळे प्रायव्हेट स्कूल्स वगैरे आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तिथपर्यंत तर आपले आईवडील शिकवतात. पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच नोकरी लागावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि तोही एखाद्याला खर्च परवडत नसेल 12वी नंतरचा वगैरे, तर काय करायचं? मित्रमैत्रिणींनो, मुलींसाठीही खूप ऑप्शन आहेत आणि मुलांसाठीही आहेत. पहिलं तर मी मुलींसाठी एक्सप्लेन करते. मुलींनो, 10वी नंतर जवळपास तुमचं वय 12वी नंतर जवळपास तुमचं वय 18 वर्ष झालेलं असतं. त्या वयात तुम्ही छोटे मोठे व्यवसाय घरातून सुरू करू शकता. तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही स्वतःचा सपोर्ट बनवू शकता. स्वतःच तुमचा इन्कम जनरेट करू शकता. थोडा वेळ काढून काम करून त्यातून मिळणारे पैसे तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी यूज करू शकता. समजा मुलींसाठी आता घरातूनच काय काय ऑप्शन आहेत ते मी सांगते. पहिलं तर बघा, घरातूनच तुम्ही शिवणकाम करू शकता. ऑनलाईन ट्युशन घेऊ शकता. छोटे प्री प्रायमरीचे वगैरे फर्स्ट टू 8 स्टँडर्डपर्यंत किंवा 10वीपर्यंतही 12वी झालं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर खूपच तुम्ही हुशार असाल आणि तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड वगैरे कंटेंट बनवता येत असेल, त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येत असेल, तर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करता. पण यूट्यूब चॅनलचंही जेव्हा मॉनिटाईज होईल, सगळं होईल, तेव्हा तुमचं पेमेंट सुरू होतं. ते तुम्ही तुमच्या याच्यावर डिपेंड करा. म्हणजे दुसराही ऑप्शन ठेवा आणि तोही तुम्ही एक ऑप्शन निवडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही घरातूनच होममेड ज्वेलरी, एम्ब्रॉयडरी, मेहंदी बिझनेस वगैरे करू शकता. तसेच शिवणकामही खूप चांगला ऑप्शन आहे. आजकाल शिवण ह्याला पण मशीनला पण ब्लाऊज, ड्रेसेस वगैरे शिवायला पण खूप महाग झालेलं आहे आणि खूप पैसे पण घेतात. त्याच्यानंतर ब्लॉग लिहिणं, नोट्स विकणं, PDF, तुम्हाला समजा मॅथ्स, 12वीला फिजिक्स वगैरे असतं, असे जे अवघड सब्जेक्ट असतात त्याच्यात तुम्ही नोट्स PDF स्वरूपात विकू शकता. तसेच तुम्हाला कुकिंगमध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्याचे लाडू वगैरे किंवा फराळीचं वगैरे बनवून असे काही ना काही तुम्ही घरातूनच बिझनेस सुरू करू शकता आणि त्याच्यातून इन्कम जनरेट करून तुमचं एज्युकेशनचा खर्च वाढवू शकता. तर तुमची परिस्थितीमुळे शिक्षण थांबवू नका. असं जर स्वतःचं घरातून काही ना काही 12वी नंतर सुरू केलं, छोटे मोठे व्यवसाय, आणि राहिलेल्या वेळात जर तुम्ही म्हणजे तुमचं हे काम आवरून तुम्ही तुमच्या वेळात अभ्यास करा आणि तुमचं पुढील शिक्षण पूर्ण करा. पण पैसे नाहीत, परिस्थिती नाही म्हणून थांबवू नका, एज्युकेशन थांबवू नका. आणि जास्त म्हणजे जर तुम्हाला
हे MPSC आणि UPSCमध्ये जर उतरायचं असेल तर त्याच्यामध्ये तर खूप कॉम्पिटिशन आहे सध्या. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर पूर्ण अगोदर स्वतःच्या मनाची तयारी ठेवा. आणि त्यातही कोणाला घरचा सपोर्ट असतो, कोणाला नसतो. कोण एखाद्याला असतो, त्यांच्या घरचे म्हणजे शेवटपर्यंत पैसे पुरवतात, किंवा बाबा त्याच्यामध्ये नाही तुम्हाला यश मिळालं तर नको टेन्शन घेऊ असा सपोर्ट तरी असतो. पण काहींना काय केलं तू एवढे दिवस, अजूनही तुला यश मिळालं नाही, किंवा फेल गेले तुझे एवढं वर्ष, असं चालू असतं. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या जिद्दीवर तुम्ही शिकायचा प्रयत्न करा. म्हणजे हे आत्ता अगोदर सांगितलेले तुम्ही तुमच्या राहिलेल्या वेळात तुम्ही ऑप्शन म्हणजे हे बिझनेस करू शकता आणि त्याच्यातून इन्कम करून तुमचा स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही त्या MPSC आणि UPSCमध्ये उतरवू शकता. काही जण हुशार असतात, काही जणांना समजायला खूप टाईम लागतो. तर तुमची योग्यता ओळखूनच तुम्ही त्याच्यामध्ये उतरवा. आणि 2-3 वर्ष झालं की समजतंच की आपला पाठीमागचा रिझल्ट काय येत आहे, हे आपल्याला जमतंय की नाही जमतंय ते. तर त्याच्यावरूनच तुम्ही ओळखून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तुमचं करिअर तुम्ही घडवू शकता. त्याच्यानंतर मुलांसाठी आता ऑप्शन, मुलांसाठी म्हणजे तुम्ही पण असे PDF वगैरे नोट्स करू शकता. यूट्यूबवर एज्युकेशन कंटेंट घेऊ शकता, ऑनलाईन ट्युशन घेऊ शकता. तसेच फ्रीलान्सिंग, ट्रान्सलेशन वगैरे आता ऑनलाईनही जॉब खूप आहेत आणि फक्त मोबाईलवरूनही आपण काही जॉब करू शकतो. त्याच्यामुळे असे पार्ट टाईम वगैरे जॉब करून तुम्ही तुमचं शिक्षण न थांबवता पूर्ण करू शकता. तसंच ह्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये म्हणजे MPSC UPSCमध्ये सुद्धा तुमच्या तयारीनिशी उतरा. पुढं जाऊन खूप वय झालं आणि यश नाही मिळालं तर डोक्यावरती खूप बर्डन येतं. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशन करतानाही असं ग्रॅज्युएशन करा की जेणेकरून त्या ग्रॅज्युएशनवरती आपल्याला नंतर हे जॉब वगैरे भेटला पाहिजे. अशा तयारीनिशी तुम्ही त्या क्षेत्रात उतरा आणि स्वतःला सिद्ध करून द्या. आणि जर घरचा सपोर्ट नसेल तर स्वतःच्या जिद्दीवर स्वतःचा इन्कम सुरू करून त्या क्षेत्रात उतरा आणि तुमचं शिक्षण पूर्ण करा. तसेच तुम्ही संडेला वगैरे जास्त टाईम म्हणजे काही तुम्ही जर पार्ट टाईम वगैरे जॉब करत असाल तर संडेला वगैरे सुट्टी असते. त्यावेळी तुम्ही तुमचा राहिलेला स्टडी वगैरे रिव्हिजन वगैरे करू शकता. आणि मोबाईलमध्ये टाईम वेस्ट करू नका. जे सोशल मीडिया वगैरे आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जगात काहीही अशक्य नाही. तुमच्याकडे ज्ञान, जिद्द आणि आत्मविश्वास आहे तर कुणाचाही सपोर्ट लागत नाही. म्हणजे तुमच्यात ताकद आहे ना, तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, मग गरिबीचा भाव पुढं कशाला करता ना. मी आतावरील प्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे प्रयत्न करून तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा. लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न तुमचंच आहे. यश तुमच्याच पावलाखाली आहे आणि तुमचं यश तुम्हालाच मिळवायचं आहे. घरचं साथ नाही तरी ऑफिसर बनायचं आहे, असं स्वतःशी मनाशी ठरवा आणि कष्ट करायला शिका. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. आणि अशा वेळी खूप निगेटिव्ह म्हणजे आपल्याला ऐकायला येतं, लोक म्हणतात काय हे काम करतोय असं, आणि हा काय शिकणार आहे, ह्यांची परिस्थिती तरी आहे का. पण स्वतःवर विश्वास ठेवा. घरच्यांचा सपोर्ट नसला तरी पण स्वतःवर विश्वास ठेवा, काम करा आणि कोणत्याही कामाला लाजू नका. जर तुम्हाला हे काम करून जर मोठं चांगलं यश मिळणार असेल तर काय लाजायचं ह्या कामाला. कारण आता सध्या त्यावेळी आपलं शिक्षणही तेवढं झालेलं नसतं. मग आपल्याला काय मोठ्या पदवीची नोकरी भेटणार आहे का त्यावेळी. मग त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ट्युशन किंवा छोटे छोटे मोठे कामं तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं इन्कम जनरेट करून तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता, कोणाच्याही खांद्यावर ओझं न देता. आणि MPSC आणि UPSCमध्ये जर उतरायचं असेल तर स्वतःला प्लीज खंबीर करा अगोदर आणि त्याच्यानंतरच त्या क्षेत्रात उतरवा. खूप वर्ष त्यामध्ये जातात, तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला कळूनच येतं की 2-3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या सक्सेस भेटतंय ना भेटतंय. आपल्याला किती त्याच्यातून मार्क्स कमी आले, जास्त आले, आपण किती कमी पडलो काय हे समजून आणि व्यवस्थित कोणाचा ना कोणाचा तुम्हाला गायडन्स पाहिजे. म्हणजे तेवढं सोपं जातं.
काही जणांना तर काही गायडन्स नसतो, पण आता यूट्यूबवरही खूप चॅनल वगैरे आहेत. त्याच्यातून तुम्ही इन्स्पिरेशन, गायडन्स घेऊन तुम्ही तुमची तयारी करू शकता. तरी व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन टिप्स, मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. हॅप्पी राहा, मजेत राहा. कितीही टेन्शन आलं तरी नाराज होऊ नका. प्रत्येक संकटाला सामोरे जा, कारण संकटातूनच आपण शिकत जातो, आपल्याला अनुभव येत जातो. त्याच्यामुळे कधीही नाराज होऊ नका. आलेल्या संकटाला सामोरे जा आणि लोक किती काहीही वाईट बोलले तरी त्यांच्याकडं दुर्लक्ष करून आपण आपलं काम करत राहा. ओके, थँक्यू. मजेत राहा.